नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव 106 विरुद्ध 6 मतांनी मंजूर करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी मुंढेंविरोधातल्या ठरावाला पाठिंबा दिला। भाजपनं मतदानात सहभाग घेतला नाही। मुंढेंना पाठिंबा देणारे भाजप नगरसेवक आणि स्वतः मुंढे यांना बोलूच दिलं नाही। तर मुंढेंना पालिका मुख्यालयात येण्यास मज्जाव करावा अशी मागणी महापौर सुधाकर सोनवणेंनी केली आहे। पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली आहे। नागपुरात आज मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। रेशीमबाग मैदानातून सुरू झालेला हा मोर्चा कस्तुरचंद पार्कात येऊन संपला। मोर्चात महिला आणि युवतींची संख्या लक्षणीय होती। चिपळूणमध्ये मुस्लिम समाजानं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। शिक्षण, सरकारी व निमसरकारी नोकर भरतीत मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळावं, समान नागरी कायदा लागू करू नये अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। राज्यातल्या आमदारांनाही विधिमंडळ कामकाजासाठी टॅब देण्यात येणार आहेत। 5 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी हे टॅब देण्याचा विधिमंडळ सचिवालयाचा प्रयत्न आहे। औरंगाबादमध्ये 3 वर्षीय बालिकेला घरात डांबून तिच्या गुप्तांगांसह संपूर्ण शरीरावर सिगारेटसह गरम वस्तूंना चटके दिल्याचं उघड झालंय। पोलिसांच्या दामिनी पथकानं या चिमुरडीची औरंगाबादच्या सिडको N9 भागातून सुटका केली आहे। हे अमानुष कृत्य करणाऱ्या 2 महिलांसह अन्य 4 अटक झाली आहे। उसाला पहिली उचल 3200 रुपये मिळालीच पाहिजे, अन्यथा साखर कारखाने चालूच देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी साखर कारखानदारांना दिला। यंदा FRPवर समाधान मानणार नाही असंही ते म्हणाले। 18 तारखेला केंद्रानं 700 मेट्रिक टन चणा डाळ महाराष्ट्राला दिली। त्याचं 1 किलोचं पॅकेज करून येत्या 2 दिवसात करून देण्यात येईल। ही डाळ 70 रुपये किलोनं देणार असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी म्हटलंय। पुण्यामध्ये दुचाकी वाहनं चोरणाऱ्या ड्यूक गँगला फरासखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे। 10 दुचाकी हस्तगत त्यांच्याकडून करण्यात आला असून 3 आरोपींना अटक केली आहे। वळूया पुढच्या बातम्यांकडे। मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मनसेचा ए दिल है मुश्किलचा विरोध मावळला असला तरी आता या बैठकीवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे यापूर्वीही धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटांना विरोध झाले होते। 2008 साली वेकअप सीटच्या प्रदर्शनापूर्वी विरोध करून नंतर करण जोहरशी मांडवली करण्यात आली होती। तसंच करण जोहरनं मनसेला मोठी देणगी दिली होती असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे। ए दिल है मुश्किल चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मोबदल्यात 5 कोटींची मदत सैनिक कल्याण निधीला देण्याच्या प्रस्तावाला आपला विरोध असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलेल्या 3 पैकी 2 अटींना आमची सहमती होती, मात्र आर्थिक मदतीला माझा विरोध असल्याचं ते म्हणाले। मदत ही ऐच्छिक असावी, तडजोडीसाठी नव्हे असं मत मी राज ठाकरेंकडे व्यक्त केलं होतं। मात्र चित्रपट निर्माते 5 कोटींची मदत देण्यास उत्सुक असल्याचं सांगितल्यानं हा तोडगा निघाला। शिवाय या प्रकरणाचा तोडगा काढण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी विनंती केल्यानं मी या वादात मध्यस्थी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।